एक थोड्या दिवसापूर्वी आपण व्हिडिओ केलेला होता, की कृषी प्रदर्शन न राहता त्यातून कृषी जाऊन ती खुशी प्रदर्शनं झालेली आहेत, की जो उद्देश होता, की शेतकऱ्यांना नवीन माहिती मिळावी, ती न राहता बाकीच्याच गोष्टी चालू आहेत. तर त्याला बऱ्याच लोकांना तो व्हिडिओ व्हायरल झाला. 5 ते 6 लाख त्याला व्ह्यूज आहेत. त्याच्या खाली लोकांचे कमेंट होता, की महाराष्ट्रातलं बघण्यासारखं प्रदर्शन म्हणजे कृषी. स्वतः शेतकऱ्यांनी सांगितल्यामुळे आता आपण पोहोचलेलो आहोत ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती येथे. तर ट्रस्टचे प्रमुख मान्य राजेंद्र दादांकडून आपण जाणून घेऊ, की हे प्रदर्शन का नाविन्यपूर्ण आहे, की फक्त ट्रस्ट न सांगता स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतात, की दादा जाऊन तुम्ही ते प्रदर्शन बघा, तिथं काही नवीन टेक्नॉलॉजी आहेत. भारताचं कृषी क्षेत्राचं भविष्य आपण समजून घेऊ शकतो. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, की इथं का प्रदर्शन आपलं वेगळं ठरतं. आतापर्यंत जी अनेक प्रदर्शनं जी होत होती ती बहुतेक वेळा शहरात असायची आणि शहरात जी प्रदर्शनं असायची त्यात स्टॉल असायचे, म्हणजे कंपन्यांचे फक्त औषधं विक्री करायच्या दृष्टीने त्यांनी सर्व व्यवस्था केलेली असायची किंवा काही प्रमाणात अवजारं असायची. परंतु हे जे प्रदर्शन आहे, मी परदेशात असताना त्यावेळी मी बघितलं की तिथले शेतकरी आणि तिथले अधिकारी, सरकारी अधिकारी 1 वर्ष आधी मग मका असेल, सोयाबीन असेल यांचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेले त्यांचे अनेक प्लॉट होते. आणि त्यावेळी मला अशी आयडिया आली, की आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा बहुतेक वेळा आपला शेतकरी कुठल्यातरी पाहुण्यांचं कोणाचं तरी ऐकून पीक घेतो आणि काही वेळा त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. म्हणून इथं वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन येणाऱ्या व्हरायटी असतील, ह्या सर्व त्याला पाहण्यात याव्यात आणि पुढच्या वर्षी काय करायचं, कुठलं पीक लावायचं ह्याचं प्लॅनिंग व्हावं म्हणून इथं जवळजवळ 107 एकरावर आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन इथं प्लॉट घेतलेले आहेत. तर आता तुम्ही ऐकलेलं असेल, की म्हणजे काल पण सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, याची देही याची डोळा आपल्याला इथं पाहता येतं. तर धन्यवाद दादा, की तुम्ही हे आपल्याला अवेलेबल करून देताय आणि लोकांना, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दरवर्षी नवीन टेक्नॉलॉजी पोहोचवताय. धन्यवाद.